यंदाच्या फिफा विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात अतिरिक्त वेळेत विजयी गोल करून स्पेनला विश्वविजेतेपद मिळवून देणारा फेरान टोरेस सध्या जगभर चर्चेत आहे। मात्र या स्पॅनिश स्टारचं भारताशी खास कनेक्शन आहे। विशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये नाव कमावण्यापूर्वी भारताने सगळ्यात आधी त्याच्या प्रतिभेची झलक पाहिली आहे। 2017 मध्ये भारतात झालेल्या फिफा अंडर-17 विश्वचषक स्पर्धेत फेरान टोरेस स्पेनच्या संघाकडून खेळला होता। भारतातील फुटबॉल प्रेमींनी त्याचा वेग, चेंडूवरील नियंत्रण आणि आक्रमक खेळ खूप जवळून अनुभवला। त्या स्पर्धेत त्याने आपल्या गुणवत्तेची छाप सोडली होती। यानंतर टोरेसने व्हॅलेन्सिया, मँचेस्टर सिटी आणि बार्सिलोना या क्लबमधून खेळत जागतिक फुटबॉलमध्ये स्वतःचं स्थान निर्माण केलं। स्पेनच्या राष्ट्रीय संघातही त्याने सातत्यपूर्ण कामगिरी केली आणि महत्त्वाची भूमिका बजावली। विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात अर्जेंटिना विरुद्ध अतिरिक्त वेळेत केलेला निर्णायक गोल त्याच्या कारकिर्दीतला सर्वात महत्त्वाचा क्षण ठरला। स्पेनच्या विजयामुळे टोरेस एका रात्रीत स्टार झाला। सामन्यानंतर त्याने हा गोल स्पेनमधल्या नागरिकांना समर्पित केलाय। विश्वचषकात त्याचा हा पहिलाच गोल होता आणि तो थेट विजेतेपद निश्चित करणारा ठरला। भारतातील फुटबॉल चाहत्यांसाठी हा क्षण विशेष आहे, कारण आज विश्वचषक फायनलचा नायक ठरलेला टोरेस याची प्रतिभा भारतीय प्रेक्षकांनी खूप जवळून अनुभवली आहे। 9 वर्षांपूर्वी अंडर-17 विश्वचषकादरम्यान त्यांनी त्याची प्रतिभा प्रत्यक्ष पाहिली। त्यामुळे भारत आणि टोरेस यांच्यातील हे अनोखं नातं पुन्हा एकदा चर्चेत आलंय। फेरान टोरेसचं नाव स्पेनच्या महान फुटबॉलपटूंमध्ये घेतलं जातंय। मात्र त्याच्या यशाच्या प्रवासातील सुरुवातीच्या महत्त्वाच्या टप्प्यांपैकी एक टप्पा भारतात घडला होता। ही बाब फुटबॉल चाहत्यांसाठी नक्कीच आनंदाची आणि अभिमानाची आहे। कॅमेरामन रोहित आणि सतीशसह रुजुता लुकतुके यांचा स्पेशल रिपोर्ट।